चल बोलता जाई ना तू एकटाच होता का? बेटा इधर आओ, हमारे साथ गाडी पे बैठो, तुझे स्कूल छोड़ देते हैं असं म्हणत एका 10 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव शिवारात घडल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। ही पोरं पळवणारी टोळीची माणसं असावी असं या चर्चेमुळे तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांचं पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। चिमुकल्यांचं नशीब बलवत्तर, यामुळे त्यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो पळवून नेण्यापासून बचावलाय। या मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 इसमांना उक्कडगाव येथील ग्रामस्थांनी व मुलाच्या नातेवाईकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलाय। 8 ऑगस्टला सकाळी उक्कडगाव येथील काराचा मळा या भागातील शाळकरी मुलगा पुष्पराज उत्तम निकम वय वर्ष 10 हा शाळेत जात असताना 2 अनोळखी इसमांनी त्याचा पाठलाग करत बेटा इधर आओ, हमारे साथ गाडी पे बैठो, तुझे स्कूल छोड़ देते हैं असं म्हणत त्याला पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। मात्र पुष्पराज या चिमुकल्यानं त्याला घाबरून आपल्या आत्याच्या घराकडे पळ काढला व त्यांना सर्व हकीकत सांगितली। यानंतर मुलाच्या आत्यानं मुलाचे वडील आणि ग्रामस्थांना आरडाओरड करून बोलावल्यानंतर त्या 2 इसमांनी त्याला पळवण्याचा प्रयत्न केला। मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे या 2ही इसमांना पकडून चोप देत त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। या प्रकरणी तालुका पोलिसांनी उत्तम विष्णू निकम वय 44 वर्षे उक्कड याच्या फिर्यादीवरून असलम अजमेर पठाण, शरीफ खान मस्तान खान पठाण राहणार दोघे कठोरा बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल NS शेख करत आहेत। दरम्यान सदर 2 इसमांकडे विविध हत्यारं सापडली असून त्यांच्याकडील दुचाकीचा नंबर बनावट असल्याची माहिती समोर येते। आम्ही चंदन चोरीसाठी आलो होतो असं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलंय। मुलाला पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यानं मुला-मुलींनी अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीची ती माणसं असू शकतात या चर्चेला तालुक्यात उधाण आलंय। मात्र ते चंदन चोरी करणारे पुष्पा आहे की मुलांना पळविणारे पुष्पा हे पोलीस तपासांती समोर येणार आहे। अशा घटना टाळण्यासाठी लहान मुलांसह त्यांच्या पालकांनी सतर्क राहणं गरजेचं असून लहान मुलांनी देखील अनोळखी इसमांपासून दूर राहणं गरजेचं बनलंय। पुष्पराज उत्तम निकम, मी शाळेत जाताना 2 चोर आडे झालते। ते चोरांनी हाक मारली म्हणे ए बेटा इधर आ। मी काय थांबलं नाही, मी पळून आलो। त्यांनी दगड फेक करून मला थांबायचा प्रयत्न केला। मी थांबलं नाही, मी गुपचूप आत्याकडे गेलो। सायकलला टाकून दिली वाटत गेलो मी आत्याकडं। तरी पण त्यांनी गाडी साईडला लावली अडचणीत आणि डबल पै आले, आत्याकडे पाहत होती। आणि तुला त्यांनी काही खायचं वस्तू देत होते का तुला? नाही, आणि त्यांनी काहीतरी मक्कत फेकून दिलं। मग तो पळत आला, त्याने सायकल टाकली। मला भाऊ काय झालं? माझ्या भाषाचा मुलगा आहे, भाषाचा मुलगा आहे। मग म्हणे माझ्या मुलाचं नाव पंकज आहे ना, म्हणे पंकज आहे का, मला नेऊन घाल का? मला काय झालं म्हणे तिथं ते चोरी म्हणे, ते मला इधर राहू म्हणले म्हणे बच्चा इधर राहू। मग मी रोडवर आले आणि रोडवर असं खड्ड्याच्या अंगून वळून पाहिलं, ते तैट उभी होते रस्त्यावर। मग याला म्हणलं भाऊ जाऊ दे घरी चाल, ते विशाल आणि ते नाही बकऱ्यावाळा आले तर आजचे दिवस जाऊ नको। तो म्हणे मी काल घरी होतो, मला जायचं म्हणे शाळामध्ये। मग तो डबल निघाला तर ते गाडी गबाळामध्ये लावून परत मागं आले आणि मग मला बघितलं आणि परत साईडला लपले माकामध्ये। सुशीला माध्यमिक विद्यालयामध्ये शाळेत जातो। शाळेत जात असताना 2 माणसं तिथं मक्कामध्ये होते। ते रोडवर आले याला म्हणे
इधर आओ बेटा. ह्यो बोलला, ह्यो घाबरला, त्याच्या मागं लागले. त्याच्या मागं लागल्यानंतर तो आणखीन जोरात सुटला. जोरात पुढं गेल्यानंतर आमच्या आत्या, चुलत आत्या आहे, तिथं आत्याच्या गळ्यात जाऊन पाडला, लगेच रडला. मग आत्या बाहेर आली. आत्यानं ते बघितलं, त्यांचं ते दोघंजणं याच्याकडं पाहत्या, हे त्यांच्याकडं पाहत्या. ज्यावेळेस मग मुलगा तर बाहेर येईना, पण मग आत्या रोडवर जाऊन पाहिलं तर आत्याला बी बराच टाईम त्यांनी पाहायचे आत्याकडं. उजूक मग थांबले आणि मग गेले पुढं. मी आडवा झालो त्यांना, मला फोन आला. मी आडवा झालो, म्हणलं का रे कुठं गेलते. ती लगेच थांबले नाही, गाडीवर लगेच जोरात उजूक सुटले. मग मी मागची गचंडी धरली. अशी ती गचंडी धरल्यानंतर त्याने लगेच मला हिसका मारून पळाले दोघं बी. पण मी लई मोठ्याने आरडलो. आमचा चुलत भाऊ होता. चुलत भाऊने दगड घेऊन उभा राहिला रोडवर. तेव्हा हे थांबले. मग थांबल्यावर बाकीचे माणसं जमा झाले. मग त्यांना हकीकत सांगितली मी. मग यांना बोलले, का रे का करते म्हणे तुम्ही. मग हे म्हणते आम्ही चंदन चोर आहे. अहो चंदन चोर आहे, पण मग यांना मी प्रत्यक्ष विचारतो, तुम्ही काय करू राहिले, पळा त्या का म्हणून तुम्ही, मला थांबा ना, मी थांबा म्हणतो तुम्हाला, पळू नका. मग यांना मुलगा आला मागून, मुलाला दुसरी घेऊन आले. आत्या आली आमची. त्या आत्याला आमच्या बदनाम करत सुटले. आत्याला बोलून देईना, मुलाला तर बोलूनच देईना. मुलगा घाबरेला होता. त्याच्यानंतर मग गावातले माणसं आले बरेक, म्हणे आता यांना काय हाणू नका, यांना गावात घेऊ, पोलीस स्टेशनला नेऊ. मुलाला काय म्हटले ते, त्यांनी कधी घडला आपला प्रसार? सकाळी शाळेत जात असताना 8:30-9च्या दरम्यान. काय म्हटले मुलाला ते? मुलाला म्हणे, अ बेटा रुक, इधर आओ. मुलगा घाबरला, तो काय थांबला नाही. मग त्याच्या मागं पळली. मग पळल्यावर तो आत्याच्या घरी गेल्यावर आहे ना, ती अशी मक्कत घुसून गाडी त्यांना साईडला लावली. होजूक ते आत्याकडे पाहत होते. कोणती गाडी होती त्यांच्याकडे? त्यांच्याकडे डिस्क 2 व्हीलर होती. 2. काही तुम्हाला हत्यार वगैरे सापडले? हो, हत्यार आहे ना, 2 कुरडी आहे, करवती पानं आहे, कुदाळ्या आहे. अजून त्यांच्याजवळ गंज, ते अशी चुना हे. याला दाखवलं होतं. याला विचारा, काय दाखवलं होतं तुला, काय म्हणले ते. ज्ञानेश्वर निक्काम, राहणार उक्कडगाव. तर पुन्हा चोर आले बा, उत्तम बाकाच्या पोराला चोरांनी धरलं. तर मग आम्ही 4-5 जण गेलो. तर तिथं गेलं असताना ते वस्तीच्या लोकांनी त्यांना अडवलेलं होतं तिथं त्या चोरांना. तर मग तिथं गेलो, विचारलं म्हणजे कसं झालं, काय झालं नेमकं. तर त्यांनी सांगितलं बा, या पोराला धमकी दिली, ए पोरा इधर ये. आणि मग असं ते पोराला विचारलं आणि ते पोरानं सांगितलं आम्हाला. ते झालं. नंतर दुसरे अजून बाकीचे आजूबाजू वस्तीवरचे जमा झाले ना तिथं. मग त्यांनी विचारलं, ते म्हणे आमच्या घरी आजी होती, तर आजीला म्हणले तुमची इथं बोकडी आहे का. त्याच्यानंतर दुसऱ्या पुढल्या वस्तीवर गेली, तिला मुलगी होती. मुलगी म्हणजे एक 20-22 वर्षाची मुलगी. तिला विचारलं तुमची इथं बोकडी आहे का. म्हणजे हे नुसते चंदन चोर नसून मुलं चोर. आणि आमची बैलाची बरीच चोरी झालेली. बैल चोर, हे बैल चोर शकता. म्हणजे हे बोकडी विचारली नाही. आणि यांच्यापेक्षा त्या बाजू सांगते, म्हणजे त्या पोराची त्याचं सांगता येई ना, ते म्हणजे त्याच्या हातात इळा होता, त्याने माल दाखवला, त्याने मकत फेकला, असं त्यांनी त्या पोरांनी सांगितलं तिथं आम्हाला. पण आता इथं ते थोडं घाबरतोय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, कोपरगाव.